हॅलो मुलींनो, आज आपण मृदा ह्या पाठातला उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. त्याच्यामुळे जाडी मृदा कशी आहे त्याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. नकाशाची माहिती मिळायची. आता मृदे निर्मितीमध्ये मृदेचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये जाडी भरडी मृदा, काळी मृदा, जांभी मृदा आणि किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पिवळसर तपकिरी मृदा. आपण नकाशामध्ये बघितलं की सर्व प्रकारची वितरण कशा पद्धतीने केलेलं आहे आणि कशा कोकण किनारपट्टीला कोणती आहे, त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये कशी आहे आणि त्यानंतर पुणे परिसरामध्ये कोणती मृदा, ह्या पिवळसर मृदा ही आपण बघितली. आणि ह्या पाचही प्रकारांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाचही प्रकार आपल्याला आढळतात मृदेचे. आणि म्हणून आपल्याला ह्या मृदांचे प्रकारामध्ये कोणकोणत्या प्रकारामधून कशा कशा पद्धतीने कोणत्या प्रकारात ही जमीन सुपीक आहे ह्याबद्दल माहिती मिळवायची. आता पहिली म्हणजे जाडी भरडी मृदा. तर जाडी भरडी मृदा कोणत्या प्रकारात आहे, म्हणजे विदारण क्रिया ही चालू आहे, म्हणजे सुरू आहे. कमी जास्त पाऊस पडतो, त्याचा परिणाम त्या मृदेवर होतो आणि त्यामुळे पठारातील विविध भागाच्या माथ्यावर ही मृदा आढळते, म्हणजे पठारावरती आढळते आणि जाडसर असते आणि त्याच्यामुळे पठारातील माथ्यावर ही मृदा आढळते. आणि त्यामुळे वेरूळ अजिंठा असेल, बालाघाट असेल, या परिसरामध्ये डोंगराच्या लगत ही मृदा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिली म्हणजे जाडी भरडी मृदा. त्यानंतर काळी मृदा. तर काळी मृदा ही रेगून मृदा म्हणून ओळखली जाते. आता ही रेगून मृदा म्हणजे अतिशय सुपीक, कापसासाठी अतिशय उपयुक्त अशी ही मृदा सगळ्यात प्रसिद्ध मृदा म्हणून ओळखली जाते. मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये ही मृदा आढळते. त्याच्यामध्ये कापूस, इतर ऊस असत हे मोठ्या प्रमाणात पिकवले जातात. त्यानंतर नद्यांच्या गाळातील मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा, दऱ्याखोऱ्यांमध्ये सुद्धा ही मृदा आढळते. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं बेसाल्ट खडकापासून सुद्धा या मृदेची निर्मिती झालेली आहे. आणि दख्खनच्या पठारामध्ये पश्चिम भागामध्ये सुद्धा ही मृदा आपल्याला आढळते. मध्यम काळ्या दोन प्रकारच्या मृदा आपल्याला आढळतात, थोडीशी काळी आणि थोडीशी भुसट, अशा दोन प्रकारच्या मृदा आपल्याला आढळतात. म्हणजे थोडीशी भुसट आपण बघितली तशा पद्धतीने दोन मृदा आढळतात. आणि त्याच्यामध्ये ह्या काळी मृदेमध्ये जैविक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि हे जैविक घटकांचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला तिची सुपीकता माहिती मिळते. आणि आपण बघितलं सुपीकता कोणत्यामध्ये जास्त आहे जमिनीमध्ये, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ज्याच्यामध्ये जैविक घटक असतील आणि त्याच्यामुळे आपल्याला ही मृदा जास्त प्रमाणात सुपीक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जांभी मृदा. जांभी मृदा अशा पद्धतीने आपण किनारपट्टीच्या रत्नागिरी, रायगड आणि भागात बघितली नकाशाच्या साह्याने. तर त्या भागामध्ये सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टी आणि ह्या कोकण किनारपट्टी लागून जे पूर्व विदर्भ आणि विस्तारामध्ये जी किनारपट्टी आहे त्या भागामध्ये हा परिसर जांभी मृदेचा आपल्याला पाहायला मिळतो. या प्रदेशामध्ये पावसाचे खडकात झालेले विदारण म्हणजे विघटन म्हणजे विदारण होतं आणि मोठ्या प्रमाणात ती वाहून जाते आणि मूळ खडक हुगडा पडतो. आणि हुगडा पडल्यानंतर प्राणवायूशी संयोग होऊन रासायनिक क्रिया होते, म्हणजे त्याच्यात लोहाचं प्रमाण जास्त असतं. आता बघा पावसाळ्यामध्ये एखादा लोखंडाचा एखादा तुकडा असेल, तो जमिनीवर पडलेला असेल तर थोड्या दिवसात त्याचा गंज लागतो. तशा पद्धतीने तर याचं सुद्धा जांभी मृदा कशा पद्धतीने तयार होते की त्याचा हवामानामध्ये काय होतं, पावसामध्ये खडकाचं विदारण होतं, खूप पाऊस पडतो मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीवर आणि त्यामुळे खडकामध्ये जे लोहाचं प्रमाण आहे त्याच्यावर प्रक्रिया होते आणि वातावरण प्राणवायूचा प्रक्रिया झाल्यानंतर त्या जमिनीचा काय होतो, खडकाचा आणि जमिनीचा कलर बदलतो आणि त्याच्यामुळे ती मृदा तशा पद्धतीने त्या कलरची निर्मिती म्हणून तिला जांभी मृदा असे म्हणतात. संयोग होऊन रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यात तांबडा कलर निर्माण होतो, म्हणून त्याला तांबडी सुद्धा मृदा म्हटली जाते आणि म्हणून जांभी मृदे म्हणून प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. आता किनारपट्टीवरील गाळाची मृदा, 4 नंबरची गाळाची मृदा. आता किनारपट्टीच्या लागून जो नदीने आणलेला गाळ असतो वाहून, जो प्रवाहाबरोबर जो गाळ येतो तो किनारपट्टीवर साचतो मोठ्या प्रमाणात आणि तिथं जमिनीमध्ये गाळात मोठ्या प्रमाणात सुपीकता असते आणि म्हणून ती जमीन जास्त सुपीक झालेली असते. त्याच्यात बरेच घटक असतात, जीव जंतू सूक्ष्म कण सगळे तिथं वाहून आलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यात सुपीकता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या लांब ज्या नद्या आहेत म्हणजे
कमी लांबीच्या आणि जास्त लांबीच्या नद्या असतात आणि त्यामुळे वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाची साचतो. म्हणजे काही जास्त लांबीच्या नद्या असतात. आता गोदावरी सगळ्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त लांबीची नदी आहे, मग ती गाळ जास्त वाहून येते. मग काही कोकण किनारपट्टीला असतात त्या कमी वाहणाऱ्या असतात, म्हणजे लगेच समुद्राला जाऊन मिळतात. तर कोकण किनारपट्टी समुद्राला लागू नये म्हणून पटकन त्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात, अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग जो गाळ वाहून नेतात, म्हणजे डोंगर उताराचा जो जो हे दगडाची झीज आहे ती वाहून नेतात आणि एका ठिकाणी साचतात, जीव जंतू असे सगळे. तर ते साचल्यानंतर तिथं सुपीक मृदा तयार होते आणि म्हणून काही किनारपट्टीच्या मुखाशी अनेक मृदा तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सुपीक मृदा म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यामध्ये पनवेल असतील इतर किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात याचे संचयन झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे त्रिभुज प्रदेश सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पिवळसर तपकिरी मृदा, आपण 5 नंबरचा बघितलं, तपकिरी मृदा. आता ही तपकिरी मृदा कशा पद्धतीने तयार होते, तर अतिरिक्त आपण जर बघितलं तर अतिरिक्त पावसाच्या प्रदेशामध्ये मृदा ही आढळते. जास्त पाऊस जिथं असेल, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी आपण गुलाबी कलरचा जो बघितला तर त्या ठिकाणी सुद्धा ही आपल्याला पिवळसर मृदा पाहायला मिळते आणि मग ती सुपीक नसते फारशी, म्हणजे पिकासाठी सुपीक नसते आणि त्यामुळे चंद्रपूरच्या भंडारा भागातील सह्याद्रीच्या पर्वत भागातील ही मृदा आपल्याला आढळते आणि म्हणून अशा प्रकारच्या मृदांचं विदारण पाहता लक्षात येतं की हवामान, मूळ खडक आणि कालावधी हे सर्व गोष्टी मृदा निर्मितीवर अवलंबून असतात आणि ह्या मृदेमुळे ती मृदा आपल्याला झालेली पाहायला मिळते. जर मृदा निर्मितीमध्ये हवामान नसेल, कालावधी ठरलेला नसेल तर मृदा निर्मिती कमी प्रमाणात होईल. म्हणजे जास्तीत जास्त पाऊस असेल, तुम्हाला सांगितलं जास्त पाऊस, जास्त पाऊस आणि ऊन असेल तर काय होते, मृदा लवकर तयार होते आणि कमी पाऊस कमी ऊन असेल तर सूर्यप्रकाशाचा असेल तर ते कमी मृदा निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, आता पुढचा पॉइंट म्हणजे मृदा, धूप व अवनती. अशा पद्धतीने हा आपला उरलेले 2 पॉइंट आहेत आणि ते आपण अभ्यासणार आहोत. आता मृदा, धूप व अवनती यामध्ये आपल्याला मृदेची धूप कशा पद्धतीने होते आणि तिची झीज कशी होते, ती भरून काढण्यासाठी कोणकोणते उपयोग करावे लागतात आणि त्याचे पर्याय कोणकोणते याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची. आता बघा, मृदेची धूप कशामुळे होते हे आपल्याला आधी लक्षात घ्यायचे. वारा, पाणी आणि मृदेचा हा जो थर असतो तो वाहून जातो आणि मग मृदेची ती धूप होत असते आणि धूप होत असताना त्याच्यासाठी लागणारे घटक कोणकोणते. मृदेत आता धूप होत असताना ते अनेक घटक असतात आणि त्याचा परिणाम मृदेवर होत असतो. म्हणजे हवामान असेल, प्राकृतिक रचना असेल, ह्या विविधतेमुळे मृदेची धूप ही कमी जास्त होत असते आणि ह्या अवनतीमुळे म्हणजे त्या मृदेची अवनती सुद्धा असे म्हणतात. म्हणजे तिची झीज होते, तिचं पोषक घटकच त्याच्यातून कमी होत असतो आणि हवामानाचा, वाऱ्याचा, पाण्याचा त्याच्यावर परिणाम होत असतो मृदेवर आणि याच्यामुळे आपल्याला या मृदेची धूप थांबवण्यासाठी आणि तिचं संधारण कसं करावं याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. आता बघा, आता आपण शेतीमध्ये अनेक खतं टाकतो, त्याच्यानंतर रासायनिक खतांचाही वापर करतो, तणनाशक वापरतो. म्हणजे आता गवत म्हणजे मजूर असतात, कमी प्रमाणात आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे ऐवजी आता तणनाशक मारलं जातं. म्हणजे निंदणी करायची ऐवजी तणनाशक मारल्यानंतर पिकांमधले पिकांना लागणारे जे घटक आहेत ते मिळत नाही आणि ते तणनाशक जेव्हा मारल्यानंतर तर ते काय होतंय, त्याच्यात नुकसान त्या जमिनीला होतं. त्याच्यानंतर अनेक फवारे मारले जातात, कीटकनाशक मारले जातात, तणनाशक, जंतुनाशक, रासायनिक खूप अतिरेक दिवसेंदिवस परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे मृदेची अवनती होत असते. म्हणजे ते अतिवापरामुळे त्याची जी पोत आहे ती खराब होते. तर पोषक घटक मिळाले तरच ती उत्पन्न देईल, जर पोषक घटक नसतील तर ती शेती उत्पन्न देणार नाही. आता बघा, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीचा जो क्षारयुक्त स्तर असतो, जास्तीत जास्त ते सारखं एखादं पीक घेत राहिले तर त्याच्यामुळे काय होतं, तर त्या जमिनीचा पोषक घटक कमी प्रमाणात व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये रासायनिक द्रव्यांचा आणि क्षाराचं प्रमाण वाढत असतं आणि हे वाढत असल्यामुळे त्यांना आता काय होतं, त्याच्यामधून काय होतं, तो पिकं हे जरी येऊन गेले तरी त्याच्यामधून नंतर पिकांचं प्रमाण कमी होतं. म्हणजे उत्पादन क्षमता ही शेतीमध्ये कमी होत जाते आणि मग हे दिवसेंदिवस हे पोषक घटक कशापासून मिळतात याबद्दल आपण माहिती मिळवू. आता वनस्पती आवश्यकला जे पालापाचोळा असतो ते पोषक घटक जमिनीला मिळत नाही
आणि म्हणून मृदेचा म्हणजे समूह, आपल्या पुस्तकात शब्द आहे बघा सामू, सामू हा शब्द आहे. तर त्या सामूमध्ये म्हणजे त्या जमिनीचा पीएच म्हणजे तो बिघडला, म्हणजे तो सामू शब्द आहे, तर तो पीएच बिघडला तर त्याच्यामुळे जो परिणाम होतो तर त्या मृदेचं आरोग्य बिघडतं. जसं आपण एखादं अन्न वेगळं खाल्लं आणि बरेच दिवस ते सारखं अन्न खाल्लं तर ते कसं बिघडतं, आपलं शरीर पण बिघडतं. तशा पद्धतीने तर त्या जमिनीमध्ये असे रासायनिक खतं टाकत राहिले तर त्या जमिनीचा सुद्धा काय बोलतो पीएच म्हणजे सामू बदलतो आणि त्याच्यामुळे मृदेचं आरोग्य सुद्धा बिघडत असतं. आता यावरून आपल्याला लक्षात येतं मृदेमध्ये अनेक घटक आहेत. त्याच्यामध्ये मृदा संधारण एक घटक आहे. त्याच्यामधून आपण मृदा संधारणाच्या जमिनीची झीज कायम होत असते. आता बघा जमिनीची झीज कशी थांबवायची, ही झीज दिवसेंदिवस चालू असते. म्हणजे आपण अनेक पिकं काढत असतो आणि त्याच्यामुळे ती काय होते झीज होत असते, हवेने होते, पाण्याने होते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम जमिनीवर होत असतो आणि मृदेची पोषकता ही कमी होत जाते. आणि म्हणून त्याच्यासाठी काही उपाययोजना महाराष्ट्र सरकारने केलेल्या होत्या आणि त्या महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र असेल, क्षेत्र विकासासाठी एक मंडळच आहे आणि त्याच्यामधून आपलं जलयुक्त शिवार ही मोठ्या प्रमाणात राबवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर सुपीक मृदा पावसाळ्यात पाण्याबरोबर जे वाहून जाते. आता बघा पावसाळ्यात मोठा पूर आला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात चिखल, नदीमध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी दिसतं का? नाही दिसत. मग ते जमिनीमध्ये जो सुपीक जमिनीचा भाग आहे तो पावसाने काय तो वाहून जातो आणि नदी नाल्यापासून तो वात निघून जातो आणि जमीन ही उघडी पडते. आणि म्हणून त्याच्यासाठी ती जमिनीची जिथल्या तिथं जमीन राहावी म्हणून त्यासाठी त्याचा वापर कशासाठी करतात, तर आपण आता बघितलं तर वृक्षारोपण असेल, जलयुक्त शिवार असेल, ह्या गोष्टी केल्या जातात. मग सरकारकडनं सुद्धा त्या गोष्टी केल्या जातात, ह्या लक्षात ठेवायच्या. हा विकास म्हणजे मोठ्या प्रमाणात करण्यासाठी शेतात बांध घालणे, बांध बंदिस्ती घालणे. आता बघा जलयुक्त शिवार आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे मागच्या 5 वर्षापूर्वी तर मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार आणि त्यानंतर वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की मृदेच्या विविध घटकांमध्ये कोणकोणते गोष्टी केल्या जातात त्याबद्दल आपण आधीच माहिती घेतो. बघा चर पद्धतीने, आता समतल चर म्हणजे जमिनीचा जो भाग आहे तो समतल चर कशा पद्धतीने केला जातो. आता आकृतीच्या सहाय्याने जर तुम्हाला बघितलं तर ही आकृती आहे. आकृतीच्या भागात जो डोंगर उतार आहे तर ह्या डोंगर उतारातून इथं जर पाऊस पडला तर या पावसाचं पाणी आपल्याला खालपर्यंत म्हणजे खालीपर्यंत वाहत येतं आणि मग इथला जो भाग आहे जमिनीचा जो मृदेचा भाग आहे हा खालीपर्यंत सरकत येतो आणि वाहून जातो आणि इथं दगड दिसायला लागतात. मग जमिनीचं सुद्धा सपाट जमीन असेल त्या ठिकाणी सुद्धा तशा पद्धतीने होऊ शकतं आणि म्हणून ह्या जमिनीचा सुपीकता टिकवण्यासाठी अशा पद्धतीने हे चर टाकले जातात. डोंगर उताराला असतील, तुम्ही बऱ्याच वेळेस रस्त्याने जर फिरायला एखाद्या गावाला जात असतात डोंगर रांगाकडे आणि त्यावेळेस तुम्हाला डोंगराच्या चौबाजूंनी असे गोल राऊंड टाकलेले राहतात आणि तिथं त्याला चर असे म्हणतात. आता बघा बांध बंदिस्त करणे, शेतात बांध घालणे, अनेक दगड लावतात शेतामध्ये आणि ते बांध पाणी जे असतं ते वाहून जाणारं पाणी ते काय अडवलं जातं. मग नाले जोड करणे, पाणी अडवा पाणी जिरवा असे म्हणजे महत्वाचे म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार या महत्वाच्या महाराष्ट्र शासनाने या 2 गोष्टी महत्वाच्या राबवल्या आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा समाजाकडून म्हणजे लोकांकडून मिळालेला आहे. भूजल पातळी त्याच्यामुळे काय ते वाढते आणि जमिनीची पोत सुद्धा सुधारते. आता यावरून आपल्याला लक्षात येतं की बंधारे असतील. आता बंधारा आहे बघा, चित्र बघितल्यावर तुम्हाला समजेल की बंधाऱ्याचं चित्र तर जे पाणी वाहून जात असेल तर जंगलामधून जर आता पाणी आलं आणि हे जोरात निघून गेलं असतं आणि मग हे काय होतं पावसाळ्यापुरतं मर्यादित असतं. मग पावसाळ्यापुरतं मर्यादित राहण्यापेक्षा त्याच्याऐवजी असा बांध घातला आणि पाणी अडवलं तर ह्या परिसरातील जे रोपं आहेत तर ते काय होतात त्याला काय जीवदान मिळतं आणि ते टिकून राहतात. जर हे पाणी वाहून गेलं पावसाळ्यात तर ह्या भागामध्ये पाणी तुम्हाला अस्तित्व राहणार नाही. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्या प्रत्येक ठिकाणी हे असे बंधारे महाराष्ट्र सरकारने बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बांधकाम विभागाकडून ते बांधले जातात आणि त्यानंतर सगळ्या जंगलांमध्ये असतील, इथं नद्यांच्या बाजूला असतील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नदीवर सुद्धा हे बंधारे बांधले जातात. तुम्ही अनेक ठिकाणी ग्रामीण भागात गेले तर तुम्हाला हे अनेक बंधारे पाहायला मिळतील. त्यानंतर आपण वृक्षारोपण करतो. आता वृक्षारोपण करत असताना काही ठिकाणी मध्ये बघितलं तर तुम्हाला बघितलं तर तो डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात झीज होते जमिनीची आणि ही धूप थांबवण्यासाठी तर वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलं जातं. मग अशा पद्धतीने
हे झाडं लावून वृक्षारोपण केलं जातं आणि मग वन विभागाकडून हे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक डोंगरावर आपल्याला हिरवगार दाट छाया पाहायला मिळते. यावरून पर्यावरणातील ही भूजल पातळी त्याच्यामुळे काय होते, वाढ होते. आता मुळ्यांचं आहे, आता हे झाड आहे, तर हे झाड काय करतं, मुळे पॅक अशा जमिनीला काय म्हणते, मातीला पॅक पकडून ठेवतं आणि मग ती मातीची धूप होत नाही आणि याच्यामुळे वृक्षारोपण महत्वाचं आहे आणि म्हणून डोंगर उताराला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर मृदेच्या खतामध्ये जे रासायनिक कीटांचा कंपोस्ट खताचा वापर केला तर मृदेची पोत सुधारते, त्याचा सामूचा तोल राखला जातो. त्याच्यानंतर कंपोस्ट खत गेलं जातं, गांडूळ खत टाकलं तर त्याच्यामुळे सुद्धा मृदेची सुपीकता ही वाढत असते आणि याच्यावरून आपल्याला या लक्षात घ्यायचंय की हा पूर्ण रासायनिक, त्यानंतर जंतुनाशक, कीटकनाशक फवारणी केल्यानंतर तर मोठ्या प्रमाणात काय ते जमिनीची काय होते, पोत खराब होते आणि त्याच्यामुळे हे कमीत कमी वापरून चांगलं दर्जेदार उत्पन्न काढण्यासाठी सगळ्या समाजामध्ये प्रयत्न चालू आहे आणि म्हणून मृदेची अवनती थांबवण्याचं काम सगळ्या जगामध्ये सुद्धा या गोष्टी चालू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून वृक्षारोपण हे महत्वाचं मानलं जातं. समतर छत हे प्रत्येक ठिकाणी आपण पाहायला मिळतो आणि बंधाऱ्याच्या साहाय्याने पाणी अडवून पाणी अडवा पाणी जिरवा हे प्रकल्प मोठ्या प्रमाणात चालू केलेले आहेत. हे झाल्यानंतर आपला हा धडा संपलेला आहे. आता मी तुम्हाला याच्यावर टाकते, ग्रुपवर टाकते आणि तुम्हाला होमवर्क देते.